बोधकथा. गोष्ट तिची आणि मायलेकीची ही एक सत्य घटनेवर आधारित कथा वाचण्यात आली. कोल्हापूरमध्ये आपल्या गाडीच्या समोर 15-20 म्हशींचा तांडा येणं हे नेहमीचंच. अशावेळी असहाय्यपणे त्या रस्त्याच्या बाजूला कधी एकदा होतात हे पाहण्यापलीकडे आपण काही करू शकत नाही. कितीही राग आला तरी काही गोष्टी आपल्या हाताबाहेरच्या असतात. रागावर काबू कसा मिळवायचा हे अध्यात्मात सांगितलं जाणारं तत्वज्ञान या म्हशी आपल्याला शिकवून जातात. मला म्हशींचा राग येतो तसा एखाद्या गायीचा मात्र राग येत नाही. उलट तिच्याबद्दल दया, कीम वाटते. गाय ही बुद्धिमान, भावनाशील आणि खूप जवळची वाटते. पांढरी शुभ्र किंवा तांबूस रंगाची धष्टपुष्ट देखणी गाय रस्त्यात डौलदारपणे चालताना दिसते. जणू काही एखादी घरंदाज हळदीकुंकू समारंभाला निघालेली स्त्रीच. गोष्ट आहे अशाच एका गायीची. मायलेकीची आणि तिची ही दुपारपासून एक गाय खाली पार्किंगमध्ये बराच वेळ घुटमळत होती. सोसायटीमधल्या 2 मुलांनी तिला हुसकावून लावण्याचा पण प्रयत्न केला. पण ती काही बाहेर पडायला तयार नव्हती. कमरे एवढ्या उंचीच्या भिंतीच्या आडोशाला जाऊन उभी राहिली. संध्याकाळी वर राहणाऱ्या मृणालने आपली गाडी पार्किंग लॉटमध्ये उभी केली. मृणालचं लक्ष त्या गायीकडे वळलं. तिच्या लगेचच लक्षात आलं. त्या गायीचे दिवस भरत आले होते. गायीच्या डोळ्यांतल्या प्रसूतीवेदना तिला जाणवल्या. काही क्षणातच ती गाय विणार आणि आपल्या लेकराला जन्म देणार हे मृणालनं ओळखलं. आणि एखाद्या अनुभवी सुईणीसारखी ती कामाला लागली. तिच्या लहानपणी तिच्या मालवणातल्या घरी असलेल्या गोठ्यात तिने अनेक गायी आणि म्हशी विताना पाहिल्या होत्या. ते सगळं ज्ञान क्षणात मृणालच्या मनात जागृत झालं. घरी जाऊन तिनं 2 मोठी गोणपाटं आणि काही फडकी आणली. मृणालला फार वेळ वाट पाहावी लागली नाही. वासराच्या डोक्याचा भाग आणि पुढचा पाय बाहेर आला. काही क्षणातच वासराचा जन्म झाला. मृणालनं नाळ कापून वासराला आईपासून वेगळं केलं. आईनं लेकीला जन्म दिला होता. लेकीनं आईचंच देखणं रूप घेतलं होतं. पांढरी शुभ्र काही तांबूस टिपके आणि डोक्यावर काळा नाम जन्मताच वासरू उभं राहण्याचा प्रयत्न करीत होतं. पण पडत होतं. तिनं मऊ फडक्यानं वासराला पूर्ण कोरड स्वच्छ केलं. त्याच्या पायांच्या खुरांची गेळ कापली. गेळ म्हणजे आपल्या नखांसारखा खुरांचा वाढलेला भाग. गेळ असताना वासरू पाय जमिनीवर टेकू शकत नाही. गेळ कापल्यावर ते छान उभं राहिलं. आणि प्रेमभरानं गाय आपल्या लेकरा चाटू लागली. अर्ध्या तासात गायीची वार पडली. अशा वेळेला आपल्याला लक्ष द्यावं लागतं. नाहीतर ती खाऊन टाकण्याकडे गुरांचा कल असतो. जनावरांनी वार खाल्ली तर त्याचा परिणाम दुधावर होतो. दूध कमी होतं. मृणालने पडलेली वार शिताफीने बाजूला केली. हे सर्व घडत असताना बरीच प्रेक्षक मंडळी आजूबाजूला जमा झाली होती. पण ती सोडून गायीच्या जवळ जाण्याचं धाडस कोणी करत नव्हतं. काही जणांनी आपल्या आयुष्यात प्रथम गाय विताना पाहिली होती. काही उत्साही मंडळींनी आपल्या घरातून गायीला खाण्यासाठी केळी, घरातील शीळ अन्न असं काही आणलं. पण ती गाय कशालाही तोंड लावायला तयार नव्हती. अशा वेळेला काय खायला घालायचं ते मृणालच्या लक्षात आलं. उमजलं. ती घरी गेली. एका मोठ्या पातेल्यात 4 वाट्या तांदूळ, 2-3 वाट्या हरभऱ्याची डाळ, 1 वाटी उडीद असं सारं खूप पाणी घालून शिजत ठेवलं. ते चांगलं शिजल्यावर 2 वाट्या तेल आणि 1 मोठा गुळाचा खडा त्यात घातला आणि ते गरम तयार झालेलं खाणं तिनं गायीच्या समोर आणून ठेवलं. गायीच्या पोटात काही नव्हतं. श्रमाने तिला खूप थकवा आला होता. गरम खाणं तिच्या पोटात गेलं. ती खूप ताजीतवानी, हुशार झाली. आता गायीचं दूध काढायला हवं होतं. त्या नवजात वासराला पण त्याच्या आईच्या दुधाची तहान लागली होती. एका म्हशींच्या तबेल्यात काम केलेला इस्म पुढे सरसावला. हातात एक दोरी घेऊन
त्याचा गायीचे मागचे पाय बांधून दूध काढण्याचा बेत होता. गायीनं त्याला आपल्या आसपास येऊ दिलं नाही. आता मृणालने गायीच्या पाठीवरून हात फिरवला, मानेच्या खाली खाजवलं. हळूहळू तिच्या डोळ्यांवर, तोंडावर हात फिरवला. एकमेकींच्या डोळ्याला डोळे भिडले. भावना आतपर्यंत पोहोचल्या. एकीच्या डोळ्यात कृतज्ञता तर दुसरीच्या डोळ्यात अपार प्रेम आणि कणवतीने कोमट पाणी आणून तिचे आच स्वच्छ धुतले. वासराला जवळ आणून त्याच्या तोंडात एक आच दिला. गायीच्या कासेत, आचळात चांगलाच ताठरपणा आला होता. वासराच्या तोंडात आच गेल्याबरोबर तिला पान्हा फुटला. चांगलं जाड आणि घट्ट पौष्टिक दूध वासराच्या पोटात शिरलं आणि ते गायीला चांगल्या ढुशा मारू लागलं. त्या मायलेकरांना झालेला आनंद त्यांच्या देहबोलीवरून जाणवत होता. तिने सावकाश दूध काढायला सुरुवात केली. तिला गाई-म्हशींचे दूध काढायला लहानपणापासून येत होतं. चांगली 2 मोठी भांडी भरून दूध निघालं. गायीचा मालक गायीला शोधत सोसायटीत येऊन पोहोचला. गायीनं त्याला लगेच ओळखलं. म्हणत होता, डॉक्टरनी 8 दिवसानंतरची तारीख दिली होती. ही सर्वांचा डोळा चुकवून कुठे गेली हे आम्हा कोणाला कळलं नाही. त्याने मृणालकडे कृतज्ञता व्यक्त केली. तिचे आभार मानले. आणि तो क्षण येऊन ठेपला. आता तो गायीला आणि वासराला आपल्या घरी घेऊन जाणार होता. पण ते वासरू त्याला कुठे ओळखत होतं. ते तिला सोडायला तयार नव्हतं. गाय एकदा मालकाकडे बघायची आणि एकदा वासराकडे. आणि तिच्याकडे पण. त्या गायीची झालेली विधा मनस्थिती तिच्या लक्षात आली. मग मृणालनेच पुढाकार घेऊन त्या वासराला गायीजवळ आणलं आणि त्या दोघींना तिच्या मालकाच्या स्वाधीन केलं. काढलेल्या दुधावर खरा हक्क तुमचाच आहे ताई, असं तो म्हणत होता. पण मृणालने त्याचं ऐकलं नाही आणि ते दूध पण त्याच्या स्वाधीन केलं. ती तिघही दूर जाईपर्यंत ती त्यांच्याकडे बराच वेळ पाहत राहिली. बाहेर चांगलाच काळोख पडला होता. गेले 3-4 तास कसे गेले याचं तिला भान नव्हतं. तिला घराची आठवण झाली. देवापुढे दिवा लावायचा होता. मृणाल. सादर सुप्रकू साभार. इदन मम.